ते विद्वानांनी जसं मान्य करायला पाहिजे त्याप्रमाणे अगदी सामान्य मनुष्याने मला हे झाली हो, मला असं झालं. आपल्याला एक मजा सांगतो, या दीक्षेमध्ये फार मोठी मजा आहे काय की गोष्ट. एक डॉक्टरेट आले आणि त्यांना दीक्षा नाही, ते म्हटलं मला बसायचं, म्हटलं बसावं. बसल्यानंतर आतमधून तो शक्तीचा जो प्रसार संचार सुरुवात झाल्यानंतर ते ग्रस्त मोठमोठ्याने हसायला सुरुवात झाली. भक्तीचं लक्षण सांगितलं ना, नादसूर नारद भक्ती सुधामध्ये लोठती हसती, लोळण घ्यायला लागतो. कारण आत्मधून शक्ती एकदा जागरण झाल्यानंतर आतल्या सर्व नाड्या ज्या आहेत त्या नाड्याच्या शुद्धीकरणाचं कार्य ती शक्त करेल. मग आपण म्हणूया किंवा हे सगळं ठीक आहे, सगळ्यांना करता येते याचा अर्थ सोपा असला पाहिजे ना. पुष्कळ अवघड आहे. उदाहरणार्थ हठयोगाचा अभ्यास आहे. मी इथं काही कोणाची टीका करायला आलेलं नाही, पण माझं सिद्धयोगाचे जे भाग आहे ते मी आपल्याला सांगणार आहे. हठयोगाचा जो काही भाग आहे, यमनियम आसन प्रत्याहार प्राणाधारणा ध्यान समाधी इत्यादी अष्टांग योग जे आहे ते सगळ्यांना करणं ही गोष्ट त्याच्या शरीर प्रकृतीनुसार वगैरे कित्येक वेळा शक्य असेल का नसेल, परंतु असं असून सुद्धा हठयोगाचा अभ्यास हा सगळ्यांना करता येईल किंवा काय करता जरूर करा, चांगला आहे, उत्तम आहे. लययोगाचा हे मंत्रयोग आहे. मंत्रयोग सुद्धा कसं आहे, त्या देवतेचं मंत्र म्हणता म्हणता तल्लीनता प्राप्त होऊन देवतेचा प्रसाद, ती प्रत्यक्ष देवता उभी राहते आणि ते देवता प्रसाद देते. मंत्रयोग आहे, पण मंत्रामध्ये चूक झाली तर प्रश्न आहे. हठयोगामध्ये साधन जर जे आहे निर्णय प्रकारची आसनं सांगितलेली आहेत, त्या आसनामध्ये थोडी जरी चूक झाली तरी काही वेळेला त्रास होऊ शकतो. लययोग आहे की ज्या ठिकाणी एका विशिष्ट फुलामध्ये म्हणा कमळामध्ये म्हणा आपलं चित्त हे करायचं, त्याचप्रमाणे राजयोगाचंही साधन आहे. स्त्री राजयोगे स्थिर मानसानाम, जर स्थिर मानस नसेल तर राजयोगामध्ये सुद्धा डोक्याला त्रास होतो काही वेळेला. बोलण्याचा अर्थ असा की हे जे चारी योगाचे जे अंग आहेत, ह्या चारी योगाच्या अंगामधून हे सिद्ध योगाचं काय काढले तुम्ही काय? तर हा सिद्धयोग मात्र विचित्र आहे. म्हणून मजा सांगतो. आता मजा अशी आहे की या योगामध्ये, कारण हे सगळे करण्याचे भाग आहेत ना, हठयोग तर करायला पाहिजे, मंत्रयोग मंत्र म्हणायला पाहिजे चांगल्या प्रकारे शुद्ध रीतीनं, लययोग त्याप्रमाणे मनाची चाललं पाहिजे, त्याचप्रमाणे राजयोगाचा आहे. पण यामध्ये हा जो सिद्धयोग आहे ना, तो सिद्ध तुम्ही काही करायचं नाही हो. आपल्याला चकवल्यासारखं वाटत असेल, तुम्ही काही करायचं नाही सांगताना होईल कसं हो? मग नो मॅटर कॅन बी मूव्ड अनलेस अन एक्सटर्नल एजन्सी इज टू मूव्ह इट. हाऊ इट कॅन बी डन? परंतु या सिद्धयोगाचं एक शास्त्र असं की गुरूंचा जो संकल्प आहे तो संकल्प या सगळ्या गोष्टी घडवणार आहेत. हे एक जगातलं आश्चर्य असं मला म्हणायचं की ज्या बाबतीमध्ये आमचा जगाला चॅलेंज आहे. चॅलेंज कुठल्या दृष्टीनं की कसं काय होतं ते सांगा आम्हाला. गीता तर सांगते सूक्ष्मत्वात तद अविज्ञेयम, तुम्हाला सांगता येणार नाही, चालू तुमचे काय पुरवठा करायचं असेल तो आपण भाग सोडून देऊया. पण हे निश्चित आहे की हा जो योगाचा भाग आहे, सिद्धयोगाचा भाग आहे, की ज्या सिद्धयोगाच्या भागामध्ये तुम्ही काही करायचं नाही. पण करतो म्हटलं की मी आलो, मी शासन करतो, मी मंत्र म्हणतो, मी या प्रकारचं आणि ध्यान करतो. मी आलो की त्या ठिकाणी एका ठिकाणी कमीपणा आला आमच्या दृष्टीनं. हो, हे सिद्धयोगाचं जे काही एक शास्त्र आहे ते आपल्या आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही काहीही करायचं नाही. आपल्याला थोडंसं प्रॅक्टिकल घ्यायचं, आपण बघूया कसं काय करते, मजा म्हणून. आपण सगळे त्या योगशास्त्रीय जे महापंडित होऊन गेलेले आहेत त्याचे आपण सगळे बारका आहोत. आपण एक प्रयोग करण्यात आपण बघूया, शेवटी 2 मिनिटांनी काही नाही, माझ्या वरले ठरलेल्या वेळामध्ये उतरतोय बरोबर. पुढे जाऊया. करायला अवघड असेल हो, मग काही करायचं नाही हे सुद्धा कठीण आहे काय तुम्ही सांगता आम्हाला?
त्याच्याकरता ही जी राजविद्या जी आहे ही आमच्या दृष्टीने ती सगळ्यांना होऊ शकते, सगळ्यांना त्याचा अभ्यास करता येईल. कारण अपिचे सुदुराचारो हा जो भाग आहे तो. म्हणून भगवंतांना विचारले इदम दुते गुह्यतमं प्रवक्ष्याम्य अनुसूजवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. ते जाऊन ते म्हणतात पुढे राजविद्या राजगुह्यम पवित्र मधुमुत्तमम. ही राजविद्या आहे. राजविद्या याचा अर्थ राजांची विद्या नाही. सध्या राजांची विद्या काय ते मी सांगायला नको. आज जर एक असेल तर उद्या वेगळंच काहीतरी पेपरमध्ये वाटतंय. हा त्याच्या डोक्यावर आहे, पुन्हा त्याच्या डोक्यावर, आणि मधला खालचा आला की तो सगळं खाली येणार. ही राज्यविद्या नाही. राजविद्या याचा अर्थ स्पष्ट आहे, विद्यानाम राजा. सर्व विद्यामध्ये श्रेष्ठ अशा प्रकारची ही जी विद्या आहे म्हणून राजविद्या राजगुह्यम. राजगुह्यम म्हणजे सिक्रेट. तुम्हाला काय अनुभव होतील हे देणाऱ्यालाही माहीत नाही आणि होणाऱ्यालाही आधी माहिती. म्हणजे होणार एवढं खरं, कारण तुम्ही काही करायचं नाही. थोडक्यामध्ये आपोआप या गोष्टी होणार अशा प्रकारचे सिद्ध वाचायचं ते एका तुम्ही जाऊ खरं अफलातून आहे, वंडरफुल आहे. ते काय म्हणतात राजविद्या राजगुह्यम पवित्र मधुमुत्तमम प्रत्यक्षावगमम. हो, अवगम याचा अर्थ जाणणे. प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव येईल. जसं मगाशी सांगितलं इथे पीएचडी असताना बसले त्या ठिकाणी आणि बसल्यानंतर ते रडायला सुरुवात झाली. एक जण हसायला सुरुवात झाली. एक जण या ठिकाणी तिकडे सवन असा लोळत पडलेला होता आणि म्हणला काय मजा आली हो. मग तुम्हाला आणखी उंदर सांगायला हरकत नाही, यांना कल्पना आहे बरोबर. एक जण यांचे मित्र, मी नाव काही सांगत नाही, ते म्हणले असं कुठं होतं काय. म्हणले असं कुठं होतं काही, तुम्ही काय आपोआप होतं म्हणे, काय आपोआप होत असतं असं. म्हटलं हे बघा यावरती मला काही जास्त माहीत नाही, परंतु ही परंपरेची काही शक्ती आहे, ती शक्ती सर्व करते. ते म्हणले आम्हाला बघायचे म्हणून. त्याने मला फॅक्सने पहिलं फॅक्सने लिहिलं की अशा प्रकारची विद्या असेल तर मला पाहिजे. म्हटलं आम्हाला काय, आम्ही ते साधे परमेश्वराच्या दारामधले असलेले चपराशी आहोत. म्हणलं तुम्हाला पाहिजे तुम्ही या, पण आमचे नियम आहेत. देअर आर सर्टन रूल्स. ते रूल्स तुम्हाला हे करायला पाहिजे. तुम्हाला उदाहरणार्थ पहा, आता हे ब्रह्मनाट्य आम्ही चालू केलेलं आहे. त्या ब्रह्मनाट्यामध्ये तुम्हाला आज जर प्रवेश करायचा असेल तर पहिले तिकीट पाहिजे. तिकीट एवढं की आम्ही हे सगळे नियम पाळायला तयार आहोत. कसे पाळायचे हा तुमचा प्रश्न आहे. कुठल्याही प्रकार ज्यावेळेला नियम असतील त्यावेळेला नियम हे सांगितले जातील. कसे पाळायचे हा ज्याचा प्रश्न आहे. त्या ब्रह्मनाट्यामध्ये हे जे आम्ही आहोत ते आम्ही सांगतो की तुम्ही बसा. त्याप्रमाणे त्या जे स्टालवार्ड सांगितले दिल्लीचे ग्रहस्थ त्यांना मी बघितलेलं नाही. आले सांगितलं असं म्हटलं बसावा, अमुक अमुक तारीख तुम्ही बसायला सुरुवात करा. 63 वर्षाचे ग्रहस्थ, आता वय वाढलंय त्यांचं. बसल्यानंतर काय सांगायचं तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं ना की खरोखर मलाही माहिती नाही अजून काय होते, अजून कळत नाही. हे वंडर आहे, हे जगामधलं वंडर आहे. पुन्हा सांगायचं मला की हे भारतासाठी सर्वात निर्वहणे म्हणून म्हणता येईल अशा प्रकारचं श्रेष्ठ शास्त्र आहे. विद्यानाम राजा ज्याला म्हणतात ते राजविद्या आहे, ही राजविद्या असं मला वाटतं. झालं ज्या दिवशी त्यांना बसायला सांगितलं ना त्या दिवशी बसल्यानंतर त्याची मान घरा फिरायला लागली. त्यांना वाटलं हे काहीतरी यांनी मंत्र प्रयोग केला. मी इथं बसलेलो आहे, मला हे इथं माझ्या हायते का आणि बरं वाटतं. नुसतंच हे नाही, बरं वाटतं. झालं सगळं चालू होतं, साधन चालू होतं. मी काय बघितलं नाही, कारण असं आहे एकदा आम्ही तुम्हाला आतमध्ये ब्रह्मनाट्यामध्ये तिकीट तुम्ही करताय ना, एकदा तुमचं पसंत झालं प्रवेशात बघितलं नाही, एकदा तुम्ही आतमध्ये आलात तुम्ही आणि आतलं नाटक ब्रह्मशक्ती जे आहे ते ब्रह्मशक्तीचं तुमचं कनेक्शन एकदा जुळून दिलं की आम्ही बाजूला. तुम्हाला अनुभव प्रत्येक नाटकामध्ये गेल्यानंतर कोणी पडदे पाहिल, कोणी खुर्च्या पाहिल, कोणी आणखी दुसऱ्या काही गोष्टी पाहतील. ते आपल्याला काय करायचं तुम्ही बघा, तुमचं काय जसं असेल भाग घेताप्रमाणे दिसेल. झालं पुढे जाऊया.
अशा प्रकारे ते त्यांना ज्यावेळेला अनुभव आला त्यावेळेला ते म्हणले हा मनुष्य आहे तरी कोण, म्हणले की मी इथे दिग्टीला, हा ग्रहस्थ नाशिकला, असं कसं काय झालं म्हणे, काहीतरी जाणू टोणा आहे. म्हटलं मास्टर ऑफ इंजिनिअरिंग करून हाच उद्योग नाही करावा बसलो झालं. त्या ठिकाणी ते बायकोला घेऊन आले, म्हणले बघू तर खरं कोण आहे म्हणून. बायकोला घेऊन दिल्लीहून ते नाशिकला आले. बरं मी बघितलेलं नाही ना. म्हटलं आपण कोण आहात. नाही म्हणले मी हे आहे आणि मला ती दीक्षा आपण दिलेली होती याचा म्हणणं. म्हटलं आम्ही काही दीक्षा ही म्हणणे ईश्वराची दीक्षा. ही आमची दीक्षा ही ईश्वराची दीक्षा आहे, चैतन्य दीक्षा आहे. त्यामुळे चैतन्याच्या दीक्षेमुळे ज्या व्यक्तीला ती दीक्षा होईल ती व्यक्ती आपोआप सगळ्या कार्याला सुरुवात केली. कशाचं कार्य? प्युरिफिकेशन, शुद्धीला सुरुवात. सर्व जीवन जे बरबडलेलं आहे त्या बरबडलेल्या जीवनाला संपूर्ण एक प्रकारचं सौष्ठ त्याला प्राप्त व्हावं. म्हणजे जो आदिपुरुषी अखंडित अशा प्रकारचे अखंडिताचं भजन व्हावं या जन्मातील पुढच्या जन्मातील. परंतु सुरुवात तर झाली पाहिजे. म्हणून शक्ती जागरणाचा हा जो मार्ग आहे त्यामध्ये अशा प्रकारे ज्यांना दीक्षा प्राप्त झालेली अशा प्रकारे तो उदाहरण आपल्याला मी सांगितलं एवढ्या करता ते इतके भारावून गेले. ते म्हणले कमाले काय आहे म्हणले. माझी मान खटाखटा व्हायला लागली आणि आत्मा एकदा आनंदाच्या उकळ्या यायला सुरुवात झाली. आपल्याला आणखी मजा सांगतो. बँगलोरला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती, योग ॲप्लिकेशन रिसर्च अँड ॲप्लिकेशन्स. अर्धा तास म्हणले तुम्हाला. म्हणलं ठीक आहे अर्धा तास. आपण सांगितलं पाऊंड तेवढं म्हणा तेवढं बरोबर. तिथे गेल्यानंतर मग त्यांनी सांगितलं, म्हटलं बा मी तुम्हाला जसं आज मी सांगितलं त्याप्रमाणे नुसतं बोलणार नाही. मला जे काय म्हणायचंय त्याचा मी प्रॅक्टिकल करून घेण्याचा प्रयत्न आहे माझा. तर त्या ठिकाणी त्यांना 24 मिनिटं मी बोलतो आणि सांगितलं 6 मिनिटं याप्रमाणे बसा. काय सांगितलं त्यांना? काय नाही म्हटलं आपण इथे जे आलेले आहात ते निर्णया प्रकारच्या इच्छा आपल्या ती जी कुडी किंवा शक्ती जी आहे ना त्या शक्तीच्या वर निर्णया प्रकारची इच्छा बनल्यामुळे आपण निर्णय झालेले आहात. थोडक्यामध्ये या मार्गाचं जर काही दैवत असेल तर सद्गुरूंनी शक्ती प्रेरणा करून जे काही शक्तीचं दान दिलेलं आहे ते या मार्गाचं दैवत आहे. आणि ते दैवत जसं जसं प्रखरतेने आतमध्ये कार्य करायला लागेल त्याप्रमाणे अशा प्रकारच्या या सगळ्या क्रिया या आपोआप होत असतात. तेव्हा त्यानं सांगितलं अशाचा प्रकारचा आहे तर ते म्हणले फार बरं आहे म्हणून. ते झाल्यानंतर देखील निरनिळ्या प्रकारचे लोक यायला सुरुवात झाली आणि त्यांना अनुभव निर्णय यायला लागल्यानंतर मी सुद्धा चकावलं. म्हणलं काय आहे तरी काय. परंतु सर्वासु नाडीसु विशोधितासु सर्व नाड्या ज्या आपल्यामध्ये आहेत त्यामध्ये ज्या मलाकुलासु नाडीसु म्हणजे मलाकुला ज्या नाड्या आहेत मारुतो नैव मध्यकः ती सुषुम्नेमधून जाणारी जी शक्ती आहे ती शक्ती जावी याच्याकरता ही सद्गुरूंची केलेली दीक्षेचा प्रभाव आहे. दीयते क्षारणार्थम. दीक्षा याचा अर्थ सर्व प्रकारचं धुवून टाकलं पाहिजे. त्याचा अर्थ काय? सर्व म्हणजे सर्व. चांगलंही नको आणि वाईट नको ते आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आपल्याला असं वाटतं की वाईट तेवढं नको आणि चांगलं तेवढं घेऊन घ्यायचं, चालणार नाही. शुद्ध आणि त्याला आपण मुक्ती जर म्हणायची असेल तर शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रिय. भगवंताला तो भक्त प्रिय आहे की ज्याच्या ठिकाणचं शुभ आणि अशुभ दोन्ही केलेलं आहे. तुम्ही बघा असा थोडासा विचार करायला हरकत नाही की मला शुभही नको ना अशुभही नको. एकदम मोकळं वाटेल कारण काही प्रश्न नाही. मनाचा भाग त्या ठिकाणी सगळा कमी होत जातो. शुभही नको अशुभही नको असं म्हणता क्षणी इच्छांचा जो बाजार आहे तो सगळा बंद व्हायला सुरुवात होते. मला काहीच नको म्हटलं म्हणजे एक प्रकारचा हा मनाने घेतलेला संन्यास आहे. सगळ्या गोष्टी करून सुद्धा एक प्रकारचा अभ्यास आहे. म्हणून हे जे सिद्धयोगाचं शास्त्र आहे की ज्यामध्ये सर्व गोष्टींचा त्यामध्ये निर्मूलन होऊन आणि आपली जी शुद्ध मूळची स्थिती आहे, मूळची स्थिती कुठली आपली
आपण सर्वजण चैतन्यमय म्हणून आपल्या सर्वांना मी अत्यंत नम्र भावाने नमस्कार करतो, कारण तुम्ही सगळे चैतन्याचे अंश आहात. चैतन्याच्यावर निळ्या प्रकारची जी आवरणं आहेत मलविक्षेप आदी, ती बसल्यामुळे निळ्या प्रकारच्या आवरणामुळे आपण सगळे निराळे झालो आहोत. पण आपण असं कोणी सांगू शकणार नाही की हा देव जो आहे ना चैतन्य देव आम्हाला नको म्हणून. उद्याला बिल क्लिंटन आले ते जर म्हणले किंवा हा तुम्हाला मला मान्य नाहीये, तरी सुद्धा सांगावं लागेल की चैतन्य बाजूला काढा आणि बघू काय करतात ते. एका दृष्टीनं सगळ्या जगाचा जर काही धर्म असेल तर हा एकमेव धर्म आहे, आणि हे आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. कारण धर्माची व्याख्या धारणा धर्म इत्याहू अशा प्रकारची केलेली आहे. बुद्धीची, शरीराची, मनाची धारणा कशाने होईल? चैतन्याशिवाय होईल? शक्यच नाही. अनडिबेटेबल आहे असं माझं म्हणणं आहे. धर्माची ही जी एक व्याख्या आहे ती सर्व जगाला आज ना उद्या कदाचित मान्य करावीच लागेल असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून हा जो धर्म जो सांगितलेला आहे की धारणा धर्म इत्याहू अशा प्रकारचा हा जो चैतन्य नावाचा धर्म जो आहे, त्या चैतन्याची आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले जे आहे ते सर्व मूर्ती आहात. चैतन्य नाही तर आपली स्थिती काय होईल? शिव जर नसेल, त्यात शिवामधलं ईशत्व जर नसेल तर आपण काय होणार आपल्याला कळून येईल. आपलं ते स्वरूप खरं नाहीये. आपलं स्वरूप काय आहे? आपलं स्वरूप जे आहे ते चैतन्य आहात. आपण हेच खरं स्वरूप आहे. चैतन्यापासून आलेले आहात. निळ्या प्रकारच्या वासना त्याला चिकटलेल्या आहेत, त्यामुळे निळ्या प्रकारची रूपं आपण धारण केलेली आहेत. आणि हे 100 वर्षाचं आयुष्य झाल्यानंतर इथून आपल्याला सगळ्यांना निघून जावंच लागणार आहे. कारण एक मात्र आहे, जर वासना काही राहिलेली असेल, माझ्या मुलाचं लग्न राहिलेलं आहे, माझा मुलगा असा वागत नाही, करता करता प्राण गेल्यानंतर देखील ती जी वासना आहे ती काही जाणार नाही. म्हणून शुभ आणि अशुभ दोन्हींचा त्याग करण्याच्या दृष्टीने हे सिद्धयोगाचं जे शास्त्र आहे ते एका दृष्टीनं आपलातून आहे की ज्यामध्ये तुम्ही काहीही करायचं नाहीये. एव्हरीथिंग विल बी डन बाय द मदर पॉवर. म्हणजे आपली जी शक्ती आहे म्हणून तुम्ही काय करायचं नाही. आणि म्हणून त्याने ज्यावेळेला सांगितलं की तुम्ही बसा, त्यावेळेला ते सुरुवात झाली. कुणी केलं मला माहित नाही, पण शक्तीशिवाय कुठलंही कार्य होणं शक्य नाही. आणि हा जो विशिष्ट हा भाग जो सिद्धयोगाचा भाग आहे, त्या सिद्धयोगाच्या भागामध्ये आपण आता थोडंसं प्रॅक्टिकलकडे येऊ. त्या सिद्धयोगाचा भाग म्हणजे काय? आमचं म्हणणं एवढं सांगितलं की आपण शरीर नाही आहे. शरीर इथं पडणारी गोष्ट आहे. आपण मूळ चैतन्य आहे. चैतन्यावर निळ्या प्रकारची आवरणं झाल्यामुळे आपला हा सगळा सर्ग जीवनाचा चालू आहे. तो संपल्यानंतर आपण निघून जाणार आहात. जर वासना असेल परत यावं लागेल, वासना नसेल तर जे मूळचं जे चैतन्य आहे त्या चैतन्यामध्ये तुम्ही विलीन होऊन जाल. आता असं जर करायचं असेल तर ह्या अभ्यासामध्ये पहिली गोष्ट सर्वांना लक्षात ठेवायची की तुम्ही शरीर हे तुमचं दास आहे. शरीराला सांगितलं की इथून आता विटीला जायचंय, ते काय विषाद नाही म्हणते, नाही म्हणू शकत नाही. कारण मास्टर कोण आहे आपलं? चैतन्य शक्ती ही सांगते की चला मला निघायचंय म्हणून. थोडक्यामध्ये आपलं शरीर हे आपली स्वरूप नाही. आपलं स्वरूप चैतन्य आहे म्हणून शरीर आहे. जसं आम्ही सांगतो नेहमीप्रमाणे की एक जॉन नावाची व्यक्ती आहे, ती निवर्त घरामध्ये पुष्कळ गडबड सुरू झाली. अरे अरे काल बघितलं मी, त्यांना काल बोललो, काय झालं कोणाला आठव, रडारड सुरू झाली. हे झाल्यानंतर मजा म्हणजे अशी की त्या ठिकाणी सगळं असं हे आरडा रडारड सगळी चालू असताना त्या ठिकाणी बारकं पोरगं आलं. रडायला काय झालं? जानी तर पडलेलं आहे अजून. त्याची आई होती, आईने त्याला बाजूला काढलं. बावळटेच म्हणे हे जॉन नाही, जॉन गेले. हे काय? हे जॉनचं शरीर आहे. म्हणजे जॉन मधली जी काय जान आहे ना ती गेलेली आहे. थोडक्यामध्ये जॉन बरोबर जान किंवा जॉन बरोबर चैतन्य निघून गेलेलं आहे. तर आपण या ठिकाणी अभ्यासामध्ये सुद्धा आपण असा थोडासा विचार करूया की आपण या ठिकाणी बसलेले सगळे चैतन्याच्या मूर्ती आहात.
केवळ तुम्हाला चढवण्याकरता नेण्याकरता बोलत नाहीये. चैतन्य काढून बाजूला ठेवा म्हणजे आपलं काय होईल ते पहा. आपण आपलं खरं स्वरूप जे आहे ते चैतन्य स्वरूपच आपण आहात. त्याचा आपल्याला अभ्यास करण्याच्या दृष्टीनं आपण पहिली जो गोष्ट पहिले डोळे मिटायचे. इथे जरा हे करा मात्र इथे हे सगळं आम्हाला लाईट्स एकदम बसवून बंद करता आले पाहिजे. 1-2 मिनिटं 1 मिनिट. पहिला भाग महत्वाचा काय आहे की मी शरीर नाही. मी कोण आहे मग? चैतन्य. चैतन्याचं स्वरूप काय? अहो येणारा जाणारा श्वासोश्वास. आपल्याला कसं कळणार? बाहेर चैतन्य पुष्कळ भरलेलं असेल पण आम्हाला कळणार जर काही असेल प्राणो वै अमृतम अशी श्रुती देखील आहे. पुढे जाऊया. आता प्रॅक्टिकलमध्ये काय करायचं मग आपल्याला एवढंच करायचंय की शांतपणे डोळे मिटायचे. मी शरीर नाही. 1-2 मिनिटं किंवा 3 मिनिटं आपल्याला 2 मिनिटं हरकत नाही चालेल. 2 मिनिटं आपण फक्त हा कार्यक्रम करूया की ज्या वेळेला मी शरीर नाही. कोण आहे मी? फक्त चैतन्य म्हणजे आतून जाणारा श्वासोश्वासच मी आहे. बाकी माझं काहीही स्वरूप नाही. अशा प्रकाराने 2 मिनिटाचा आपल्याला हा प्रोग्राम करायचा की ज्यामध्ये काय करायचं? पहिला भाग डोळे मिटायचे. शरीर अतिशय ढिळं सोडायचं कारण शरीर हे तुमचं स्वरूपच नाही ना. दुसरा भाग आणि त्याच्यानंतर जे आपोआप जे काय होईल. उदाहरणार्थ आपण बसलेलो आहोत हळूहळू हळूहळू काय व्हायला किंवा शरीर हलका झाल्यामुळे हालायला लागले किंवा डोलायला लागेल किंवा स्वस्थ बसलेलं आहे शांत बसलेलं आहे. जे होईल ते पाहणं. सदा द्रष्टु स्वरूपे अवस्थान. स्वरूप कुठलं? प्राणशक्ती हे तुमचं स्वरूप. द्रष्टा कोण आहे? आतला जो परमात्मा जो शक्ती जी आहे ती स्वतःच त्या ठिकाणी स्वतःच्याच स्वरूपामध्ये सिद्ध झाले. थोडक्यामध्ये अगदी गंमत सांगू का? आज आपल्याला स्वतःची पूजा करायची. देवाची पूजा करताना आम्ही कुठं नाही म्हणतो स्वतःची पूजा. सुधीनाम आत्मपूजनम. ती पूजा कशी करायची? ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलेलं आहे त्याचा आपण थोडासा विचार करणार आहोत. तर त्याप्रमाणे आपण सर्वांनी डोळे मिटायचा हा पहिला भाग सोपा अगदी. शरीर नाही. 2 मिनिटं फक्त. कुठे जाणार नाही त्याची गॅरंटी आम्ही घेतो. काही होणार नाही तुम्हाला. इतर नाही जायगा. तो झाल्यानंतर आपोआप जेवढी शरीर ढिलं सोडेल तेवढं बसून मग बघायचं काय होतं ते. जेवढं शरीर ढिलं सोडेल ना तेवढं या अभ्यासामध्ये फार मजा येईल. त्याचं कारण नंतर सांगतो एखादा मिनिट मिळाला तर मला. जाऊया आपण आता पुढे. आता आपल्याला हे करायचंय सर्वांना अभ्यास करू. काय करायचंय? सुधी नाम आता स्वतःची पूजा करायची. पूजा म्हणजे काय? पूजा म्हणजे काय करायची? डोळे मिटलेले आहेत. शरीर नाहीये. मी फक्त श्वासोचा आतून बाहेर येतोय बाहेरून आत येतोय. बाहेर थांबल्यात. पुन्हा बोलवायचं नाही कारण तुम्ही काही करायचं नाही. तुम्ही सदा काहीही करायचं नाही. जे होईल ते पाहायचे. तदा द्रष्टु स्वरूप आहे अवस्थान. स्वरूप तुमचं प्राणशक्ती तुमचं स्वरूप आहे. त्याकडेच फक्त बघण्याच्या दृष्टीने आपल्याला हा प्रयोग करायचा आहे. आपण 2 मिनिटं या ठिकाणी चालेल दोघांनी महारथी जे आहेत त्या ठिकाणी बसलेले त्यांनी मला परवानगी दिलेली आहे. तेव्हा सर्वांनी सगळे दिवे जे आहेत ते सगळे दिवे विझवून टाका आणि आपण फक्त स्वतःची पूजा करण्यामध्ये रत होऊया. यदात्मदे वसात आत्मतृप्तश्च मानवः. स्वतःच्या आत्म्याची म्हणजे प्राणशक्तीची पूजा अगदी सोपं. हे काढून टाकायचं. दिवे सुद्धा बघा करता आले. 1-2 आपल्या याच्यामध्ये एक लक्षात आलं असेल की अशा प्रकारे बैठक सुरू केली असताना एक प्रकारची शांतता मनाला होते. कारण मन जे आहे ते मन ते कसं आहे? चंचल आहे. पण मनाला आत्मसंस्थम मनकृत्वा न किंचित विचिंतयेत हा जो गीतेमध्ये सांगितलेला जो उपाय आहे आत्मसंस्थम याचा अर्थ प्राणसंस्थम आपण पद्य घेऊया. त्याच्यात डिस्कशन करायला आपल्याला वेळ नाही. परंतु प्राणसंस्थम मनकृत्वा याचा अर्थ मनस्वीकृ याचा अर्थ निश्चय करणे. प्राण हेच खरं आपलं स्वरूप आहे. बाकी सगळं खोटं आहे. सगळं जाणार आहे नष्ट होणार आहे. तो सगळ्यांचा देव आहे आणि विशेषतः होणाऱ्या ज्या पुढच्या ज्या क्रिया आहेत ती शक्तिपाताची विद्येचं सार आहे. त्याच्यामध्ये आपण काहीही न करताना जसं मगाशी सांगितलं ती दीक्षा झाल्यानंतर
सर्व नाड्या आपोआप सुरू व्हायला सुरुवात होते. तुम्ही करणं वेगळं भाग आहे आणि आपोआप होण्यात फरक आहे. भक्ती करणं हा भाग वेगळा आहे, भक्ती होणं हा भाग वेगळा आहे. स्थितप्रज्ञ करणं हा भाग वेगळा आहे, स्थितप्रज्ञ होणं हा भाग वेगळा आहे. हा करण्याचा भाग नाही. हे साधन करण्याचं साधन नाही, फक्त आता सांगितल्याप्रमाणे बघायचं आणि जे होईल ते होऊन द्यायचे. सद्गुरूंची शक्ती जी आहे ती सर्व प्रकारची जी काही घाण असेल आतमध्ये, मलकुला असती, मलाकुलाच्या नाड्या आहेत, ती सर्व कोण करणार आहे? तुम्ही नाही करायचं. ज्याप्रमाणे आणि आई मुलाला ज्यावेळेला धुवून टाकते त्यावेळेला तो मुलगा जरी इकडे तिकडे हे जरी असला तरी आई काय म्हणते की कुठे कुठे गेला होता काही कळत नाही, सगळ्या धुळीनं अंग बाटलेलं आहे म्हणून ती सगळं धुवून टाकते आणि नंतर तो मुलगा हसायला लागतो. त्यावेळेला त्याचं जे खरं स्वरूप आहे ते, कारण सगळा मळ निघून गेलेला असतो आणि एक प्रकारचा आनंद हा त्या मुलालाही होत असतो. आई आनंदात होते. म्हणून मला आकुला असून आडीसू अशा प्रकारचा हा अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारच्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला जो मार्ग आहे की ज्यामध्ये तुम्ही काहीही करायचं नाहीये. एव्हरीथिंग विल बी डन बाय द मदर पॉवर इन ऑर्डर टू हॅव द कम्प्लीट प्युरिफिकेशन इन युअर लाईफ. आणि याचे अनुभव आज हजारो लोकांचे अनुभव आलेत. एका दिवसात आणि 2 दिवसात होणारी गोष्ट नाही हे मला सांगायला पाहिजे, परंतु होणार हे निश्चित आहे. त्याचं कारण हा अनेक हजारो लोकांचा जो अनुभव आहे तो माझ्या गाठीचा असल्यामुळे मी आपल्याला सांगतोय की जो कोणालाही करता येण्याजोगा आहे. हा योगाचा सिद्धयोगाचा मार्ग जो आहे तो कोणीही करू शकतो आणि त्याचं जीवन भजिजो आदिपुरुषी अखंडित हे ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान मागितलेलं आहे ते पसायदान आपल्या सर्वांना प्राप्त व्हावं अशा प्रकारची कामना करून आणि माझं हे जे सिद्ध योगाबद्दलचं काही स्फुट म्हणून जे सांगितलं ते आपण सर्व परमेश्वरच आहात. त्या सर्व परमेश्वरांना आपल्याला वंदन करून माझ्या सद्गुरूच्या चरणी हे सर्व शब्द भांडार मी अर्पण करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी महाराज की जय. Thank you, Sadhguru Maharaj Ji. Anybody would like to ask any questions? We have 10 minutes question answer session. You may kindly ask questions. Thank you. शक्तिपाताने जर असेल तर ते एकदम घेता येईल. शक्तिपात दीक्षा जी आहे ते दीक्षा हे एक प्रकारचं लग्न आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगायला हरकत नाही की ही जी शक्तिपात दीक्षा आहे ही चैतन्याशी लग्न आहे. ते चैतन्याशी एकच त्या मार्गामध्ये जाण्याकरता पुरुष आहे. जसं बालस्तावत क्रीडा लग्न, तरुणस्तावत तरुणी लग्न, वृद्धस्तावत चिंता लग्न, परे ब्रह्मणी गोपीन लग्न. परंतु हे परब्रह्मामध्ये जाण्याचं हे जे अत्यंत सोपं अशा प्रकारचं शास्त्र आहे की which can be made available to everybody on earth space except to follow the rules which have been depicted by this particular path. ठीक आहे, ते नियम पाळा आणि हे घ्या, लुटा असं म्हणणं. आणि त्याचा अनुभव घ्या. नुसतं हे म्हणतात ना की एकत्रित लोक अनुभवावे अशा प्रकारचा अनुभव घेण्याचा मार्ग आहे. म्हणून जय जय स्वसंवेद्या आत्मरूप प्रत्येकाला झालं पाहिजे असं म्हणतं. तो कुणी कसाही असो, ब्राह्मण आहे, चांगला आचार आहे, महर्षी आहे, अचानक परंतु असा तो अत्यंत घनिष्ठ पातळीचा जर गेलेला आहे त्यालाही या प्रकारे दीक्षा होऊ शकते. तेव्हा ही जी दीक्षा आहे ही एकच जर घेतली असेल तर ते साधन करीत राहणं की त्यामध्ये हळूहळू आणि प्राचीन गंधेशु मलायतेशु म्हणतात. प्राचीन गंध जे गेल्या जन्मामध्ये अनेक आलेले आहेत ते सगळे गंध बाजूला होऊन सुगंध आणि दुर्गंध दोन्ही नष्ट होऊन तुमचं जे एक जीवन कुसुम जे आहे, पुष्प जे आहे ते सदा सर्वदा उन्मळून आणि अत्यंत उत्तम प्रकारे राहण्याकरता म्हणून असे हे राहू शकते. साधना ही आता मी सांगितलं आता की या ठिकाणी तुम्ही बैठकीला सुरुवात शक्ती जी आहे ती शक्ती तुमची साधना करून गेली. तुम्ही करायचंच नाही. आसनं होतील, प्राणायाम होईल, करायचं नाही. उदाहरणार्थ तुम्ही बसलेले आहात, बसल्यानंतर तुम्ही बराच वेळ बाहेर काढले कारण आम्ही सांगितलं तुम्ही काय करायचं नाही. त्यामुळे बराच वेळ बाहेर काढल्यानंतर कुंभक झाला, बहिर्कुंभक झाला.
आतमध्ये बराच वेळ झालेला आहे. अंतकुंभ झाला. या याच्यामध्ये प्राणायाम, मुद्रा, धारणा तुम्ही काहीही करायचं नाहीये. ते आता सांगितलं पण आता ते सांगितली पद्धत थोडं ट्रेलर दाखवला. ज्यांना पिक्चर पाहायचा असेल तुम्ही नंतर भेटा. बोला. Swami Maharaj, I have one small question to ask you, if you kindly permit me. अपचारो दुराचारो, अपचारो दुराचारो, Bhagavad Gita श्लोक है, 9th chapter, 30th श्लोक है. When you are saying that apacharo duracharo, even he can also get this. Yes. If that is so, may I ask you one question, Maharaj? Is it really necessary that you have to follow certain rules and regulations? Because it's a conflicting statement. People keep on asking me these questions when I go to them to tell them about You see, any path when you have to travel any path, you cannot have the experience of other paths. Correct? These rules which I have already depicted in and I have been said in from our ancestors, I feel that these our sciences are perfect sciences. And we have laid down these rules which are very essential for the complete progress of this path. Otherwise, different directions will be there and result will not be yours. If you are going with some certain course, if there are some other forces which are contradicting to it, how the path can be made to be safe, safe to be safe. Okay? So these are very necessary, and we have, I must tell you that we have laid down only such rules which are very essential for complete progress of this victorious path. One more question, Swamiji. When you surrender yourself to that Almighty, you may be a bad man, yet in the process of doing jnana, meditation, over a period of time, you will definitely overcome because the Almighty will definitely bless you. One way, what you say is right. Only thing is, there are certain other, I should say, parts or some teachers also, they say, well, you can take onion, you can take fish, you can do all the things, but if you start it from the beginning that I have not to take it, and you wait till the particular vasana is outgoing, it will take much time. I have told you with this which and the rules are such which can be followed. If the rules were such that they cannot be followed, it is not like that. They can be followed if you have a determination if you are follow. That determination should be there because whatever Guru has stated, our Swamiji or this path has stated, it is necessary that all rules should be followed in order to have your safest class on the travel of spirituality. Anybody else would like to ask questions, please? Any more questions? Yes, please. Please come forward. मुझे समझना चाहिए आप याद करके मराठी विचार तरी चालेल मला जास्त मराठी आपने बताया कि चैतन्य और शरीर वो दोनों अलग करने के लिए क्या करना चाहिए? अगर वो दोनों अलग है तो चैतन्य को जानने के लिए, अगर तो उनकी प्राप्ति करने के लिए हमें क्या करना चाहिए? या कष्ट करने के लिए? यही तो प्रैक्टिकल दे दिया। शरीर में जो वासनाएं है, ये वासना परास्त करने के लिए क्या करना है इसका प्रैक्टिकल तो मैंने दिया। जिसमें मैंने बताया आप कुछ करना नहीं है, कुछ करना है तो उसकी इच्छा अंदर रहेगी। तो कुछ भी करना नहीं है तो मन का व्यापार थोड़ा बंद हो जाएगा। शरीर का व्यापार क्योंकि मुझे कुछ करना नहीं है, शरीर का व्यापार भी बंद हो जाएगा।
और मन जो है, ये मन हम वी हैव टाइड इट विथ व्हाट, विथ द ऑटोमेटिकली फ्लोइंग एयर, ब्रीदिंग, तो शांत हो ही जाएगा, होता ही है, क्योंकि देर आर नो अदर ऑब्जेक्ट्स वी हैव इंट्रोड्यूस्ड इन दिस। बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदति आत्मनि यत् सुखम स ब्रह्म योग युक्तात्मा सुखम अक्षय्यमसुते। बिकॉज नो हैप्पीनेस कैन कम अनलेस द चैतन्य इज देयर। रोने के लिए चैतन्य लगेगा, हंसने के लिए भी चैतन्य लगेगा। इसके लिए चैतन्य इज द कॉमन फैक्टर विच इज टू बी पॉन्डर्ड अपॉन, थॉट ओवर, and not only that, but it is to be considered and plunged into it. That is what I feel, that what you have said, I think what I wanted to say you have followed, because it will, no doubt it will take time. ये अभ्यास है, अभ्यास में 1 मिनट 2 मिनट ऐसा नहीं, फिर भी इसमें एक जरूर बात है ऐसी है कि स्वामी जी यानी जो हमारे जो सदगुरु है, यानी जो चैतन्य सबका परमात्मा जिसको हम कहते हैं, ऐसे परमात्मा का ये जो दीक्षा है परमात्मा की, यानी ये कोई एक शक्तिपात संप्रदाय जो है, संप्रदाय की शक्ति आप में एंटर करेगी और आपका सब जो अशुद्ध को भाग जो है वो सब खलास करेगी। बहुत मार्ग तो है वैसे रीति से, जैसे हम बोलते हैं कि भगवान को हमें प्राप्ति करना चाहिए, इसके लिए हमें क्या करना चाहिए, नट्टा पट्टा करना चाहिए, अच्छी तरह से रहना चाहिए, उत्तम उत्तम सुवासिक पुष्प भी डालने चाहिए। ये मार्ग ऐसा नहीं है। घनश्याम नयनी आला सखे मी काजळ घालू कशाला, जहां भगवान स्वयं अंदर आते हैं इसके लिए काजल कजल की आवश्यकता नहीं है। ये मार्ग ऐसा है, आप कुछ करने के बिना भी प्रभु की शक्ति अंदर आती है और आपको एक प्रकार का चैतन्य का जो आनंद है वो देती रहती है। इसके लिए बाह्य स्परेशी असक्त आत्मा विंदति आत्मनि यत् सुखम स ब्रह्म योग युक्त आत्मा सुखम अक्षय, अक्षय सुख का जो एक विशेष कई भंडार है, ये भंडार कैसा प्राप्त हो जाएगा, कुछ भी अंदर न रखने के बाद भगवान सब भरा देंगे। इसके लिए भगवान यानी चैतन्य सब भरा देगा, यानी यही मास्टर है। मैंने इसके लिए बताया कि ये करने की बात नहीं है, ये होने की बात है। करना और होना इसमें बहुत अंतर है। इसके लिए अभी तो ज़्यादा मैं कुछ बता सकता हूँ, लेकिन ये बहुत टाइम की बात है। लेकिन एक निश्चित है कि इच्छा जो है, एक 2-3 मिनट जरा ले लाऊं, इच्छा जो है यानी मन है। प्लीज हियर व्हाट आई एम सेइंग। मन नहीं है, फॉर ए सेकंड, 2 सेकंड, 3 सेकंड यू कैन जस्ट टेल इट। मन जब नहीं है तब शांतता ही रहेगी। एंड वर्ल्ड पीस को कुछ चाहिए तो यही एकमात्र उपाय है, ऐसा हमारा कहना है। दूसरे तरीके से देखो, चंद्रमा मनसो जात चक्षु सूर्यो अजायता। चंद्र और मन ऐसे उन्होंने एक तुलना की है। चंद्र कैसा है, मन कैसा है। एक दफे मन कहेगा बस मैं तो प्राइम मिनिस्टर जैसा ही हूं, मुझे बताओ कैसे चलना चाहिए सब। और एक दफे इतने गंदे विचार हमारे कि मैं इतना बड़ा हो गया तो भी ऐसे विचार मुझे आते। यानी एक दफे पूर्णिमा और एक दफे अमावस्या, ऐसे मन के पीछे जाने का यह मार्ग नहीं है। तो क्या करना चाहिए, सूर्यो आ जाए था। सूर्य यानी प्राण शक्ति जो है, जिसके बिना मन भी नहीं रह सकता। चंद्र जो है वो परप्रकाशित है। किसका प्रकाश है, सूर्य का प्रकाश है। ये हमारा जो भारतीय तत्वज्ञान जो है, इसमें सूर्य की ही प्रतिमा और सूर्य की सूर्य वर्चस्व है हमारा सारे मन का। यानी चंद्र को हम वैसे नहीं मानते। इसके लिए मन जब नहीं है तब शांतता के बिना आप में कुछ नहीं रह सकता। इसके लिए सूर्य की उपासना,
प्राण की उपासना, शॉर्ट में हवा की उपासना, जो हवा कैसी, कुछ भी जिस पर डिंट नहीं है। आपसे आप चलने वाला जो प्राण शक्ति का प्रवाह जो है वही हमारा असली स्वरूप है, बाकी सब जाने वाली चीज है, ऐसा हमारा शास्त्र कहता है। तो मन और इच्छा जब नहीं है तब शांत रही से क्या करना चाहिए? तो हमको करना तो चाहिए कुछ। कार्य कैसा होगा? तो कार्य, दूसरी एक बात ऐसी भी है कि जो कुछ करने वाले हैं वो सब सदगुरु के चरण में डाल रहे तो हम फ्री हो गए। जो कुछ हम करते सबो शंभो तवाराधनम, यही तुम्हारा आराधन है, और हम ऐसे बाजू में बैठ जा सकते। इसके लिए यह जो मन का जो कुछ है, इसके लिए बताते हैं संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान आशीष। सर्वान को अंडरलाइन करो। रामदास जी जैसे कहते, मना कल्पना लेश तो ही नसावा, इफ कल्पना इज देयर स्लाइटली इवन, इट विल हैव इट्स ट्री हैविंग ऑल द फ्रूट्स एक्सेट्रा। तो ऐसा जो सूर्य का प्रभाव यानी प्राण का प्रभाव जो है, यही प्राण का प्रभाव ही हमारा असली स्वरूप है। इसके तरफ ध्यान देने के लिए ये साधन है। और विशेष કરીને यह जो सदगुरु का शक्ति का प्रभाव जो है वो ऐसा करता है कि आपने कुछ करना करते भी धीमे धीमे शुद्धता शनै शनै रूपरमे बुद्ध्या धृतिग्रहीतया आत्मसंस्तंभन कृत, आत्मसंस्थ यानी प्राणसंस्तंभन कृत्वा न किंचित भी। भगवान कहते हैं, मैं थोड़ा ही कहता हूं, कुछ भी विचार नहीं करना चाहिए। पुढे असं सांगतात ते आणखी पुन्हा, यतो यतो निश्चलते मनः चंचलम अस्थिरम ततः ततः नयम्य आत्मने वशम नहीं है। यानी अगेन प्राण का जो आपसे आप प्रवाह चालू है, ये अभ्यास है कि बस शांत हो गए, कुछ भी मन में जो है वो सब अर्पण कर दिया, हमारे पास कुछ नहीं रहा है। जब इच्छा नहीं है तो आपके आप रहेंगे, तो फिर भी आपके मन का भाग नहीं रहेगा। केवल जिसको केवल कुंभक कहते हैं, या जिसको हम आपसे अब चलने वाली चैतन्य शक्ति जो है वही रहेगी, जो पहले थी। व्यक्त मध्यान्ह भारत अव्यक्त निधनान्य वो तत्र का प्रतिदेवना। कष्ट करने की या सोच करने की बात नहीं है। इसके लिए जो सब शास्त्र है, इसमें मन को अलग करने के लिए जो एक शास्त्र है, जिसमें हम जो कुछ करने वाले हैं वह सब अर्पण करके अलग होना चाहिए। या अभी जो बताया ज्ञानेश्वर जी का मार्ग, जिसमें शरीर नहीं है, हम खाली प्राण प्रवाह ही है, ऐसा जब आप चिंतन करेंगे तब आपको शांति ही मिलेगी। दूसरे इसमें कोई भी आड़ा नहीं आ सकता, बिकॉज मन है तो सब जगत है। मेरा वाक्य फिर से सुनो, जब तक मन है तब तक जगत है, मन नहीं है तो जगत है या नहीं, क्योंकि आप है ही नहीं, होते हुए भी नहीं। ऐसा एक स्थिति आपको अभ्यास से जरूर प्राप्त होगी ही। करेक्ट, वेरी गुड, समझ में आया। क्योंकि चैतन्य नहीं रहेगा, माइंड नहीं तो क्या है। गुरु जी यहाँ पर पधारे और शास्त्रों के जो बहुत संकुल और संकीर्ण समझे जाने विषय जो है, उनका उन्होंने इस असाधिक रूप से इतनी सरलता से, जितने भावपूर्वक यहाँ पर हमें अवगाहन करवाया, उनकी वाणी से हमें कभी भी ऐसा नहीं लगा कि हम ऐसे बहुत दुर्गम समझे जाने वाले शास्त्रों में से गुजर रहे हैं। उन्होंने वही बात रखी जो प्राचीन आचार्यों ने तत्त्वम असि ये भावना बताई थी कि वही हो
जो तुम अपने आप को भूलकर बैठे हो। इस प्रकार से गुरु जी ने उस सहज मार्ग की बात कही जो स्वयं अपने आप में सिद्ध है, जो सदा प्रकृतिगत है और जिसे प्राप्त करने के लिए आपको स्वयं कुछ नहीं करना है, जो घटता है उसको अनुभूत करना है। इस प्रकार से भारतीय विद्या भवन की इस परंपरा में आपका यह अभूतपूर्व अमृतमय बोध प्राप्त करके हम सब धन्य हुए हैं। गुरु जी, आपकी वाणी से हम बहुत ही उत्सुक हैं और महात्मा और विभूतियों की वाणी का ऋण में से कोई मुक्त हो नहीं सकता है। इसलिए हम ये नहीं कहेंगे कि हम आपके बहुत आभारी हैं, हम तो सदैव आप जैसे विभूतियों के आभारी हैं और आपके आशीर्वाद हमें मिलते रहे। इसी में भारतीय विद्या भवन की और हमारी सबकी सार्थकता है और इसी में हमारी परिपूर्णता है। नमो नमः। इसी साथ में गुरु जी के नजदीक में विराजमान हमारे महामहोपाध्याय प्रोफेसर दवे जी को, वैसे हमारे पितामह हैं, भारतीय विद्या भवन के उन संस्थापकों में से है, लेकिन धर्मशास्त्र की परंपरा को निभाते हुए आयु के इस पड़ाव पर भी उन्होंने गुरु जी के दर्शन के लिए यहाँ पर आने का जो कष्ट किया है, इसीलिए उनके भी हम बहुत आभारी हैं। डॉक्टर सत्यपाल सिंह जी के बारे में यह कहना बहुत ही उचित होगा कि उन्होंने जिस प्रकार से आधुनिक परिवेशों में इस विषय को हमारे सामने उपस्थित रखा और जिस जोश और जिस आंतरिक प्रवाह से उन्होंने ये बात हमारे सामने बताई कि योग के नाम से प्रचलित होने वाले अनेक मार्गों में विभ्रांत होना स्वाभाविक है, लेकिन किस प्रकार से हम सही मार्ग को चुने, योग की दृष्टि से भुलावे में न आकर गुरुजी जैसे उत्तम मार्गदर्शक को चुनकर उनके मार्ग को प्राप्त करें। इस बात का हमें जो उद्बोधन किया, इसलिए हम सिंह जी के बहुत ही आभारी हैं। इस प्रसंग पर दो बात कहने और आवश्यक है। भारतीय विद्या भवन के कार्यक्रमों के और परिसंवाद आदि कार्यक्रमों के जो संचालक हैं श्री डॉक्टर हरिकिशन जी, जिनके प्रबंध में, और श्री राजा राव जी, जिनके व्यवस्थापन में ये कार्यक्रम संभव हो सका है, इसलिए वे हमारे अंतरंग अंत होते हुए भी उनका नाम उल्लेख करना, उनके प्रति सद्भाव प्रकट करना हमारी जिम्मेदारी है। उन दोनों को हार्दिक धन्यवाद प्रस्तुत करते हैं। आज जिस कार्यक्रम का प्रारंभ भगवती शारदा की आराधना से हुआ, उस कोकिल कंठी मिस महालक्ष्मी जी को हम बहुत ही प्रेमपूर्वक धन्यवाद देते हैं, जिन्होंने इस कार्यक्रम में प्रविष्ट होने के लिए हमें अधिकारी बनाया ताकि हमारा मन इस दुर्गम विषय को अच्छी तरह से ग्रहण कर सके। अनेक धन्यवाद। इस प्रसंग में यहाँ पर महाराष्ट्र राज्य के पूर्व मुख्य सचिव श्री सुब्रमण्यम जी विराजमान हैं, उनको नमस्कार करते हैं। भारतीय विद्या भवन के दीर्घकालीन अधिकारियों में से श्री शंकर जी मौजूद हैं और इस प्रकार से जो अन्य मान्य गणमान्य व्यक्ति मौजूद है, आप सब श्रोतागण यहाँ पर मौजूद है, आप सबने मिलकर इस कार्यक्रम की शोभा बढ़ाई है। आप सबको और उपस्थित सभी महानुभावों को पुनः धन्यवाद। नमो नमः। बाद में जब हम